नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर हा SRT वरचा आपला शेवटचा व्हिडिओ आहे। शेवटचा व्हिडिओ म्हणजे मित्रांनो कापूस या पिकाचा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण की सुरुवातीपासून लागवडीपासून ते आपण पूर्ण काढणीपर्यंत आपण व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि सत्य परिस्थिती आपण दाखवलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो हा शेवटचा व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये आता कापूस पिकाची फायनल हार्वेस्टिंग आहे, ज्यात तुम्ही बघू शकतात माल कशा पद्धतीने लागलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्याचे फायदे सांगायचे ते बघू शकतात। मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकतात, मालाची चमक किती जबरदस्त आहे। आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही असं नाही की मी एकच जागा दाखवतो, इथे खाली बघू घ्या, खालचा माल सुद्धा खराब झालेला नाही आहे एवढा पाऊस पडल्यानंतर सुद्धा। हा फायदा आहे आपला SRT वर लागवड केलेल्या कापसाचा। तिथे बघू शकतात खालचा माल सुद्धा खराब झाला नाही आहे। बाकीच्यांनी जे परंपरागत पद्धतीने खाली सरींवर लागवड केलेली आहे त्यांचा बऱ्याच जणांचा खालचा माल काही प्रमाणात खराब झालेला आहे, त्या मानाने आपला माल अजिबात खराब झालेला नाही आहे। इथे बघू शकतात, इथे बघून घ्या, खालचाच माल आहे, खराब झालेला नाही अजिबात। कारण की मित्रांनो बेडवर राहिल्यामुळे फायदा काय होतो, अर्धा फूट उंचीचा आपला बेड आहे, त्याच्यामध्ये हवा खेळती राहते आणि झाड इथे बघू शकतात झाडाच्या खालचा जो बुंदा आहे हा जवळपास अर्धा फुटापेक्षा जास्त आहे। म्हणजे हे बेड आपला अर्धा फूट आणि झाडाची हाईट इथून अर्धा फूट, असं 1 फूट बेड आपला जवळपास, म्हणजे झाड वरती असल्या कारणाने इथं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश पण मोठ्या प्रमाणात मिळतो। आता ज्यांनी बेडचा अंतर 4.5 फूट ठेवलेला आहे त्यांची काही प्रमाणात दाटी होते। तर ह्याच्यामध्ये मला सांगावं वाटतं की बेडचं तुमचं अंतर हे तुम्ही कुठलं पीक लावता त्याच्यावर डिपेंड आहे। जर तुम्ही 5 बाय 5 ची लागवड केली, म्हणजे दोन बेडचं जे अंतर आहे ते 5 फूट जर ठेवलं तर त्याचा फायदा असा आहे, जर हवामान प्रतिकूल असेल, ढगाळ वातावरण असेल, मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असेल, तर तशा वेळेस 5 बाय 5 फुटाचं अंतर नक्कीच फायदेशीर ठरतं। कशामुळे, कारण की मध्ये काही प्रमाणात जरी आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला तरी सुद्धा आपलं पीक कव्हर होऊन जातं, म्हणजे जे नुकसान होणारं असतं ते कव्हर होऊन जातं आणि खराब वातावरणात पण आपलं पीक सहजासहजी बळी पडत नाही। कारण की 5 फुटाचा अंतर ठेवल्यामुळे हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि त्याच्यामुळे पिकाची क्वालिटी सुधारण्यामध्ये लवकर मदत होते। आता बघू शकता तुम्ही जवळपास शेंड्यावरचे 2 ते 3 कैऱ्या एवढ्या बाकी राहिलेल्या आहेत, बघू शकतात। आता पुढच्या 8 दिवसानंतर पूर्ण आमचा कापूस वेचला जाईल। आता जवळपास 70-80% पूर्ण कापूस वेचून झालेला आहे आणि वरच्या या 2-3 कैऱ्या दिसत आहे आपल्या छोट्या मोठ्या, तर त्या आपला येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते पण पूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाईल। तर SRTचा हा आम्हाला सर्वात मोठा फायदा झाला की बेडवर लावल्यामुळे पीक लवकर मॅच्युरिटीला आलं आणि पुढचं पीक लावण्यासाठी आम्हाला अनुकूल वातावरण मिळालेलं आहे। म्हणजे कसं, जो वेळ वाचलेला आहे। आता SRTमुळे फायदा काय आहे अजून एक, की आता हार्वेस्ट मशागतचा खर्च आम्हाला शून्यच आहे। जसा बी आमचा कापूस काढून झाला, हा कापूस कापून घेऊ, एक तर मग आता मेंढपाळ कुटुंब आम्ही बसवणार आहे शेतामध्ये, तर मेंढपाळ कुटुंब बसवल्यानंतर त्यांचं लेंडी खत मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं आणि त्याचा आपल्याला पुढच्या पिकासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार। आता शेतामध्ये जर आम्ही मेंढे टाकू तर त्याची एक समस्या अशी येते की मेंढ्यांची जी खुरं असतात त्याच्यामुळे आपले बेड धसण्याची शक्यता राहते। मग त्याच्यामुळे नंतर आम्ही काय करू, मेंढ्या टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही बैलजोडीच्या साहाय्याने त्याच्यामध्ये आऊट टाकून खेड करून घेणार आहे, म्हणजे दोघी साईडला मातीची भर लावून देणार आहेत। म्हणजे सोप्या शब्दात बेड आम्ही आता रिपेअर करून घेऊ, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे। आणि आता बघू शकतात यावर्षी पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे इथं कुठं तुम्हाला दिसत असेल तण मोठ्या प्रमाणात उगवलेलं आहे। म्हणजे कमीत कमी 3 ते 4 वेळेस आम्ही तणनाशकाच्या फवारण्या झाल्या, तेव्हा कुठं आपल्याला तणांवर नियंत्रण मिळवता आलं। तर याच्यापुढे ह्यावर्षी चुका कळलेल्या आहेत, तर याच्यापुढे चुका होणार नाहीत। कारण की गेल्या वेळेस म्हणजे सुरुवातीला चूक काय झाली होती की जेव्हा तण लहान असतं तेव्हाच आपण तणनाशकाची फवारणी करून घ्यायला पाहिजे, पण आम्ही अशी वाट बघत होतो की पूर्ण एक जास्त उतरू देऊ पूर्ण शेतामध्ये आणि मग एकीकडून आपण तणनाशक मारायला सुरुवात करू, पण ती चूक ठरली मित्रांनो। कारण की पावसाचा भरोसा नसतो, जर मध्ये उघडी मिळाली तर आपल्याला तणनाशक फवारता येतं, नाही तर तण एवढं कमीत कमी 2-3 फुटापर्यंत तण होऊन जातं, अशी पण वेळ येऊन जाते। म्हणून वेळोवेळी कामं व्हायला पाहिजे आणि तण लहान असतानाच फवारणी होऊन जायला पाहिजे। तर एकंदरीत आम्ही खूप खुश आहोत मित्रांनो SRTमुळे, कारण की माल आम्हाला खूप चांगला झालेला आहे। यावेळेस जरी वातावरणाने साथ दिली नाही आम्हाला, तरी सुद्धा आमचा कापूस बेडवर असल्यामुळे खूप चांगला आहे।
इथं बघू शकतात. कापसाची क्वालिटी इतकी छान आहे, चमक चांगली आहे आणि तुम्हाला कुठंही एकही कापसामध्ये कुठं कीड लागलेली तुम्हाला दिसणार नाही. इतका चांगला कापूस आहे. आणि हा बदल आमच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी बघितला की बेडवर लावण्याचे खरंच फायदे आहेत. तर अपेक्षा आहे की ते येणाऱ्या काळात ते पण करतील. आणि काही शेतकऱ्यांची मानसिकता अशी असते की बेड बनवायला खर्च खूप आहे, पण ते पुढचा विचार करत नाही. म्हणजे अशी संकुचित मानसिकता असल्यामुळे बरेच लोक याच्यापासून वंचित आहेत. पाहू शकता मित्रांनो, क्वालिटी अतिशय चांगली आहे कापसाची, तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व गोष्टी पुराव्यासकट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या मागे उद्देश आपला असाच आहे की कुणा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, SRT बद्दल कुणाच्या मनात गैरसमज राहू नये. जर सर्व शेतकरी बांधवांनी SRT पद्धतीने शेती करायला सुरुवात केली तर मजुरीचा खर्च खूप वाचणार आहे. तसेच मशागतीचा खर्च पण जवळपास शून्य झाल्यासारखाच आहे. तर विचार करा शेतकरी किती सुखी होऊन जाईल. आणि माझा प्रयत्न तो होता, जर मला नकारात्मक अनुभव आले असेल मला प्रामाणिकपणे सांगायचे होते. पण पहिल्याच वर्षी आम्हाला एवढं प्रतिकूल हवामान असून सुद्धा, एवढा पाऊस पडून सुद्धा आम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळालेला आहे. कारण की लगेच निचरा व्हायचा, त्याच्यामुळे बेड लगेच वापसा स्थितीमध्ये येऊन द्यायचे. त्याच्यामुळे बुरशीचा पण अटॅक झाला नाही. आणि झाडावर पण अजून बऱ्यापैकी पूर्ण माल आता निघण्यामध्ये, तरी सुद्धा झाडावर बघू शकतात ग्रीनरी हिरवळ बऱ्यापैकी टिकून आहे. तर अतिशय समाधानी आहेत मित्रांनो. हे वर्ष आम्हाला चांगलंच गेलं, जरी प्रतिकूल हवामान असलं. आणि अजून जर वातावरणाची सुरुवातीला साथ मिळाली असती, कारण की सुरुवातीचे 2 महिने ढगाळ वातावरण असल्यामुळे झाडांची ग्रोथ त्या प्रमाणात वाढली नव्हती. विचार करा, जर अजून चांगला हवामानाने साथ दिली असती तर हे जर आपलं उत्पन्न डबल झालं असतं. आणि खताचा फक्त आम्ही एकच बेसल डोस दिलेला आहे. त्यामुळे यावेळेस हा बदल आमच्या आजूबाजू सर्व शेतकऱ्यांनी बघितला की आपले कापूस लवकर खराब का झाले बुवा, आणि आमचा कापूस अजून सुद्धा चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पानं त्याचे खराब झालेले नाही आहेत. हा फरक राहतो. प्रॉपर व्हेंटिलेशन असलं आणि वापसा स्थितीमध्ये बेड असल्यावर झाडाची प्रतिकारशक्ती चांगली राहते. एकंदरीत आम्ही खूप हॅपी आहोत आणि खूप चांगला अनुभव आला. म्हणजे आम्हाला मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की किती त्याचे फायदे सांगावेत. हे फक्त शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज राहू नये, सत्य परिस्थिती तुम्हाला बघता यावी या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि हा आपला कापूसचा शेवटचा व्हिडिओ आहे. पुढचा आपला लवकरच आम्ही हरभरा पीक लावणार आहेत. तर हरभरा पिकाची मी सुरुवातीपासून याचे व्हिडिओ टाकेल. आणि याच्यामध्ये मित्रांनो डॉक्टर कृष्णचंद्र यांचे वेस्ट डिकम्पोजरचा वापर मी करत आहे आणि पुढच्या पिकांमध्ये बी आता रेग्युलर राहील तो वापर. तर याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की डॉक्टर कृष्णचंद्र यांचे प्रोडक्ट्स आपण एकदाच घ्यायचे असतात. तुम्हाला विकत घ्यायचे नसतील ते एखाद्या शेतकऱ्याकडून तुम्ही ते कल्चर मोफत घेऊ शकतात आणि घरच्या घरी आपल्याला ते मल्टिप्लाय करता येतं. त्याला लागतो फक्त गुड. त्याच्यामध्ये कुठलीच मार्केटिंग नाही आहे. हा याच्यामध्ये प्रत्येकाचा स्वतःचा शेतकरीचा फायदा आहे. तर त्यांचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते, उत्पन्नात वाढ होते, बोंडाची साईज वाढते, मालाचं वजन वाढतं आणि हे जे पान असतं ते पानाची साईज पण मोठ्या प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगलं होऊन आपली मालाची गुणवत्ता सुधारते आणि पीक रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. तर शेतकरी मित्रांनो अतिशय सोपं आहे. SRT मध्ये इतकं कष्ट कमी होऊन जातं. आता पुढच्या वेळेस बघा तुम्ही, आम्हाला खर्चच नाही आहे जवळपास. आता सरळ कापूस काढून मेंढ्या टाकून नंतर डायरेक्ट हरभरा पेरणी करून द्यायची आहे. आता आमची सेंद्रिय कर्व वाढायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करायला विसरू नका. धन्यवाद.